मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इन्फ्रामॅन असून ते मुख्यमंत्री झाल्यापासून इन्फ्रास्ट्रक्चर अर्थात मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर आहे। युवकांना सक्षम करण्याचं काम मुख्यमंत्री करतायत। युवा शक्ती जागर यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्याचा आमच्याकडून प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी दिली आहे। सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या युवा शक्ती जागर यात्रा या भव्य युवक मेळाव्यानंतर कृष्णराज महाडिक हे प्रसार माध्यमांशी बोलत होते। यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे महापौर धीरज सूर्यवंशी, माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, भाजपा युवा मोर्चाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष शांतीनाथ कर्वे आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या युवा शक्ती जागर यात्रा या भव्य युवक मेळाव्याला युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी युवकांच्या संबंधित विविध विषयांवर मोलाचे मार्गदर्शन केले। रोजगार, शिक्षण, आरोग्य याबरोबरच विविध क्षेत्रातील युवकांचे विविध प्रश्न जाणून घेऊन ते सरकारच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं सांगून कृष्णराज महाडिक पुढे म्हणाले, नीट परीक्षेच्या बाबत जे झालं ते खरोखर वाईट झालं। मात्र अशा कठीण काळामध्ये आम्ही विद्यार्थ्यांच्या सोबत आहोत। झिरो टॉलरन्स पद्धतीनं कामकाज सुरू आहे। ज्या काही लिकेजेस झाले असतील त्या कशा झाल्या याची सखोल चौकशी सुरू आहे। ही सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब खास करून 2014 मध्ये ते मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्र राज्यामध्ये युवकांना सक्षम करण्यासाठी त्यांनी अनेक पावलं उचललेली आहेत। वेगवेगळ्या रोजगाराचे विषय असतील, क्रीडामधले विषय असतील, त्याचबरोबर CM फेलोशिप सारखी सुद्धा प्रोग्राम ही खरं तर संकल्पना मुख्यमंत्री साहेबांची होती। त्यामुळे युवा पिढीशी निगडीत ते भरपूर गोष्टी करत आलेले आहेत। आज इन्फ्रास्ट्रक्चरची सुद्धा कमतरता जी आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये जाणवत होती ती सुद्धा आज त्यांना एक इन्फ्रामॅन म्हणलं जातं, कारण मोठमोठे प्रोजेक्ट्स आज त्यांच्या माध्यमातून राबवताना आपण बघतो। FDIs फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स आपण ज्यांना म्हणतो हे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये होताना दिसतात, ज्याच्या माध्यमातून अजून रोजगार निर्मिती होताना दिसणार। त्यामुळे एकंदरीत हे संपूर्ण युवकांच्या फायद्याचंच ठरणार आहे आणि मला खात्री आहे की त्यांच्या माध्यमातून अजून विकास चांगला होत राहील। मी हे पदभार स्वीकारून फक्त 2 महिने झालेले आहेत। मी या संपूर्ण विषयाच्या खोलात जाऊनच काम करणार आहे, पण मी जसं सांगितलं की ही पदभार स्वीकारल्यानंतर 1 महिन्यातच आम्ही यात्रेची सुरुवातच एवढ्या गोष्टीसाठी केली आहे की आम्हाला युवकांचे प्रश्न समजून घ्यायचे आहेत, सर्व घटकातल्या युवकांशी पोचायचं आहे आणि ते एकदा माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्यामध्ये अजून लक्ष देऊन काम करू। असा प्रकार कधीच परत होणार नाही, कारण मी आता जसं सांगितलं झिरो टॉलरन्स म्हणजे ज्या कुठल्या पद्धतीने लिकेजेस झाले होते ते थांबवण्यासाठीच आता सरकार काम करते आणि मी एक युवा मोर्चाचा प्रदेश अध्यक्ष म्हणून जबाबदारीने सांगतो, आम्ही पाठपुरावा करतोयच। ह्या गोष्टी झाल्या कशा ह्याच्यासुद्धा खोलात जाऊन आज CBIची चौकशी चालू आहे। त्यामुळे आम्ही या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करून आता त्यावरती पुढे निर्णय घेऊ। ह्याच संपूर्ण कठीण काळामध्येच मी आज जे आवाहन केलं ते परत एकदा सांगतो की आमच्यासारखी युवक हे सर्व युवा पिढी संघटन करण्यासाठी आणि त्याचबरोबर या कठीण काळामध्ये त्यांना कशा पद्धतीने सहकार्य करता येईल असे आमचे प्रयत्न राहणार आहेत। जे झालं ते अतिशय वाईटच आहे हे मी सुद्धा मान्य करतो आणि ज्या काही मागणी ह्या विद्यार्थ्यांच्या असतील मी ते सरकारपर्यंत पोहोचणार हे खात्रीपूर्वक सांगतो।